करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री गुरुचरण सरोवन मुकुरु सुधारी, बरण रघुवर विमल जसू, जोदाय कुशल चारी. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी बोलाना, लखन जी बोलाना, राम जी बोलाना, लखन जी बोलाना. बोलाना लखन जी बोलाना. राम जी बोलाना, लखन जी बोलाना. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. जयांची केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या विठ्ठल विठ्ठल. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके. जाई लगे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पोळिया प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी, कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा यांचा 4 चरणाच्या सर्वांच्या पाठांतरातील अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल. अभंगाकडे ओढण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की जगाचा चालता नियता परमपिता त्याच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमधलं आपलं असणार हे अंतरवली गाव आणि या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या वर्षीही आज माझ्यासारखे या बाल पामराकडे दुसऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे. परमभाग्य समजते कोणामुळे आले असेल, सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच मृदुंगाची साथ देणारे मृदुंग मार्तंड आमचे आसाराम महाराज साबळे गुरुजी. खरंच त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. भाग्य आहे माझं की 2 वर्ष झालं या बाल पामराच्या कीर्तनामध्ये साथ देत आहेत. नाव घेणं मला शोभत नाही, परंतु माझे गुरुवर्य समोर आहेत म्हणल्यावर शिष्याला कीर्तन करायला काही हरकत नाही. सर्वच गायनाचार्य मंडळी माझ्या आज गायनाचार्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात नामवंत गायनाचार्य आहेत, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आमचे पेटीवाले काका असतील सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. साऊंड सिस्टीम वाले काका माग तिकडे आवाज येतोय का माझा? पुरुष मंडळ येतोय ना? हा असा माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे साऊंड सिस्टीम वाले काका काकांचे सुद्धा धन्यवाद मानते. कारण की आपण नवीन कीर्तन करायचं त्यातलं आपल्याला जास्त कळत नाही. तुम्ही तर आपला कसा आवाज गोड करायचा हे तुम्ही ठरवा. सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होते. माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करपे गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते. जन्मदाते आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल कॉम्प्लेट पाहिल्याच्या नंतर बारका कीर्तनकार कोण आहे सगळ्यात? बोलत चला. बोलल्याला महिला म्हणलं जाताना एक सोन्याचं नाणं तुम्हाला, फक्त बोलत चला. कोण आहे बारका कीर्तनकार? मीच आहे ना. म्हणून आजचं कीर्तन तुम्ही फक्त कौतुक म्हणूनच ऐकायचं. कारण की महाराजाकडे 3 गोष्टी असल्याशिवाय महाराज शोभत नाही. पहिली पाहिजे महाराजाला बॉडी. आता मला जास्त बॉडी नाही, असा महाराज गुटगुटीत पाहिजे. दुसरी पाहिजे महाराजाला गाडी. आता आपल्याकडे तर गाडीचा तर विषयच नाही, आपल्याकडे गाडी सुद्धा. आणि तिसरी पाहिजे महाराजाला दाढी. मी तर मुलगीच आहे. बघा या 3ही गोष्टी महाराजाकडे नाहीत. महिला मंडळ कीर्तनात बसले 3 नियम पाळायचे. पुरुष मंडळ पहिला नियम सर्वांनी ताट बसायचं.
आता शिक बसल्या बघा. सर्वांनी ताट बसायचं. दुसरा नियम, सर्वांचे चेहरे हसरे पाहिजेत. नाहीतर महाराज काही काहीच्या चेहऱ्याकडे बघितलं ना कीर्तनच सांगू वाटत नाही. सर्वांचे चेहरे हसरे पाहिजेत आणि कीर्तनात बोलत चलायचं. आणि तिसरा नियम असा की हाताने टाळी आणि मुखाने भजन विठ्ठल अभंग कोणाचा आहे? अभंग ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबा यांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. काय अधिकार हो माझ्या माऊलीचा? ज्ञा म्हणजे ज्ञान देणारे, ने म्हणजे नेहमी नेहमी, श्व म्हणजे श्वासात आली, र म्हणजे रोमात ज्यांचे ज्ञान होताना ते ज्ञानेश्वर. आता माऊली म्हणजे काय हो? तर मा म्हणजे मानवता, ई म्हणजे ईश्वरता आणि ली म्हणजे लीनता, असे ज्ञानेश्वर माऊली. अरे ज्या माझ्या माऊलींना एक वेळेचं अन्न नीट मिळालं नाही त्या जगाची नव्हे तर विश्वाची माऊली झाली, एवढं ज्ञान माझ्या माऊलींकडे होतं. अरे परंतु माझ्या माऊलींना एक वेळेचं अन्न सुद्धा नीट मिळालं नाही, परंतु आज त्यांच्याच पायी दिंडी सोहळ्यामध्ये करोडो लोक पोट भरून खात आहेत. नातांना गटोडीच्या गटोडी भरून सुद्धा घेऊन येतात. एक आजोबा आमच्या सोबत दिंडीत होते. कुठं जरी बारी असली काय त्या बारीमध्ये 2-3दा शिरायचे. आजोबांना म्हणायचं, अहो आजोबा असे माघारात जाऊ नका तुम्ही एकटेच. ते म्हणाले नाही महाराज, पुन्हा झालं की जरा की चॉकलेट गोळ्या बिस्किट ते कमी वाटप येतं. जी पुन्हा झाल्यावर आजोबा गायब झाले ते डायरेक्ट मला आमच्या गावच्या स्टँडवरच दिसले. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचंय की ज्या माऊलींना एक वेळेचं अन्न नीट मिळालं नाही ती आज विश्वाची माऊली झाली. काय ज्ञान होतं दादा माझ्या माऊलींकडं? हे ज्ञान कोणाकडे होतं? तर माझ्या माऊलींकडं. तरी तनु म्हणू जीवे चरणासी लागावे आणि आगरत्ता धरावे दास्यत्व सकळ. हे ज्ञान माझ्या माऊलींकडे होतं. अरे 9,500 ओव्यांपैकी 350 ओव्या माऊलींनी दृष्टांत देऊन समजून सांगितल्या. हे ज्ञान माझ्या माऊलींकडे होतं. म्हणून आपल्याला सुद्धा प्रपंचातही आणि परमार्थातही ज्ञानाची गरज आहे. असे ज्ञानाने संपन्न असणारे ज्ञानोबा यांचा आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी अभंग निवडलाय. विठ्ठल विठ्ठल. या अभंगात ज्ञानेश्वर महाराज प्रतिज्ञा करतात. दादा, प्रतिज्ञा ही संतांचीच असते आणि केव्हाही संतांचीच प्रतिज्ञा खरी होते. नाहीतर काही लोक प्रतिज्ञा करतात परंतु शेवटला जात नाहीत. संसारात कंटाळले का काय म्हणतात, आम्ही घरचे तोंड पाहणार नाही, परत लगेच येतात. टिकतात का? टिकत नाही. उदंडाची झाले जन्मुनिया मेले, होऊन या गेले रावरंक. मागेही होऊन गेले, पुढेही होतील व आताही आहेत, परंतु यांच्या सुद्धा प्रतिज्ञा टिकल्या नाहीत. एवढा ऐश्वर्य संपन्न असणारा राजा रावण, त्याच्या सुद्धा प्रतिज्ञा टिकल्या नाहीत. अहो किती ऐश्वर्य होतं, तुकाराम महाराज वर्णन करतायत. लंके माझे घरे किती ते ऐका, सांग तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष ते विटे बंदी. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्यांची, शुद्ध कांचनाची शब्द कोटी. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. बघा किती ऐश्वर्य होतं, परंतु जाताना काही सुद्धा घेऊन गेला नाही. मी नाही तर तुकाराम महाराजांनी सांगितले, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगती कवडी गेली नाही. एवढा ऐश्वर्य संपन्न असणारा राजा रावण, तो सुद्धा जाताना काही घेऊन गेला नाही. आणि मग आपण सुद्धा जाताना काही सुद्धा घेऊन जाणार नाही. अरे रावणाची लंका सोन्याची होती, परंतु तरी सुद्धा रावण काही घेऊन गेला नाही. मग आपण सुद्धा आलोय ना या जन्माला. मला सांगा पुरुष वर्ग, तुम्ही असं कुठं ऐकलंय का की एक माणूस एवढा श्रीमंत की 30 एकर जमीन आहे, मोठे मोठे 2-4 बंगले, मोठ्या मोठ्या गाड्या आहेत, परंतु मरत्या वेळेस तो 50 एकर जमीन घेऊन गेला? ऐकलंय का कुठं? ऐकलंय का? नाही ऐकलं. अरे जाताना
आपल्याला काही सुद्धा घेऊन जायचं नाही, सगळं काही इथंच ठेवून जायचंय. सोबत येणार आहे ते फक्त आणि फक्त माझ्या भगवान परमात्म्याचं केलेले नामस्मरण. अरे पहा, परंतु बरेच जण म्हणतात की रावण वाईट, रावण वाईट. परंतु दादा, रावण जर वाईट असता तर रावणाला श्रीराम प्रभूंच्या मांडीवरती मरण आलंच कस काय? अरे भक्ती होती तेवढी, आईने खोटं लिंग पुजावं आणि खरं लिंग आणून आपल्या आईला द्यावं, एवढी भक्ती. रावणाने राक्षस कुळात जन्म घेऊन एवढी भक्ती केली, मग आपण तर मनुष्य, आपण किती भक्ती केली पाहिजे हो? नाहीतर आपली भक्ती लय डेंजर. वार आला की देव बदलला, सेकंदालाच काय काय तर देवाचं नाव बदलते. एक हिंदूचा भक्त होता आणि एक मुस्लिमचा भक्त होता.